नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, शेतकऱ्यांनी जगायचे कसे? खरीपातील 8 पिकांचे भाव पडले, बाजारात सध्या हमी भावही मिळेना। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि प्रशासनाची बैठक निष्फळ। बैठकीकडे कारखानदाराचा कानाडोळा। उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या 2 दिवसात तापमान घसरणार, हवामान अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, भूममध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर संत गतीने खरेदी सुरू, 1117 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी नाही। त्यानंतरची बातमी आहे, नाशिकमध्ये हुडहुडी, चांदीच्या गणपतीला स्वेटर आणि शॉल घातली, बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी। त्यानंतरची बातमी आहे, मराठवाडा खानदेशातील 17 कारखान्यांचा साखर गाळपात सहभाग। त्यानंतरची बातमी आहे, 4 जिल्ह्यात रब्बीची सरासरीपेक्षा जास्त पेरणी। त्यानंतरची बातमी आहे, उन्हाळ कांदा लागवड लांबणीवर। त्यानंतरची बातमी आहे, कापूस वेचणीला मजूर मिळेना। त्यानंतरची बातमी आहे, नांदेड जिल्ह्यात रब्बीची 3 लाख हेक्टरवर पेरणी। त्यानंतरची बातमी आहे, परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये 1.41 मीटरने वाढ। त्यानंतरची बातमी आहे, सातारा जिल्ह्यात कांदा पिकांचे क्षेत्र वाढणार। त्यानंतरची बातमी आहे, रायगडमध्ये आंबा हंगाम लाभण्याची शक्यता। त्यानंतरची बातमी आहे, अर्थसंकल्प पूर्व बैठकीत शेती प्रश्नावर अर्थमंत्र्यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा। त्यानंतरची बातमी आहे, सांगली जिल्ह्यातील भाजीपाला लागवडीस गती। त्यानंतरची बातमी आहे, कापूस वेचणीची मजुरी परवडेना। त्यानंतरची बातमी आहे, सोलापुरात रब्बीच्या 83% पेरण्या, धरणातून शेतीसाठी पाण्याची गरज। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी संघटनेचा धाक संपला की शासनाला गांभीर्य नाही, साखर कारखान्याकडून शेतकरी बेदखल। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात कलिंगड लागवड सुरूच। त्यानंतरची बातमी आहे, राजकीय रान तापलं, शरद पवार यांच्या सभेनंतर मार्कडवाडी आज भाजपची सभा, पाडळकर आणि खोत गावात दाखल, पटोलेही जाणार। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापुरात वारणा नदीपात्रात दूषित पाणी, हजारो मृत माशांचा खच, 2 मगरींचा मृत्यू। त्यानंतरची बातमी आहे, भाजप युतीला आता लाडकी बहीणची गरज संपली, सत्तापेक्षा मतदारांच्या मतांची थट्टा करतो, पटोलेंचा हल्लाबोल। त्यानंतरची बातमी आहे, दरवाढीच्या अपेक्षाने 40,000 टन संत्रा झाडावरच। त्यानंतरची बातमी आहे, प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा मोहर 2-3 टप्प्यात। त्यानंतरची बातमी आहे, शासकीय मक्का खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।